हळदीच्या दिवशी धिंगाणा घातलेला बघून दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळीच निघालो. भाटिया सेटच्या कॅन्टीनला गेलो तर तिथं बघितलं, अरे यार ह्या माणसाने तर पार सगळ्या गोष्टी कवरच केल्यात रनिंगच्या. मग काय गपचूप लस्सी पिलो आणि निघालो पुढं लग्नाच्या ठिकाणी. मग काय जोरदार साऊंड इफेक्टमध्ये एंट्री मारली. मी एंट्री मारली तोपर्यंत लहान पोरांचा त्या धिंगाणात चालला होता आजूबाजूला. भैया शेठचं लग्नाचं सकाळचा विधी झाले होतं जवळपास. मग काय थोडं फोटोशूट घेतलं आम्ही, एकमेकाचं फोटो केलं. त्यानंतर अतुल शेठही फोटोशूटमध्ये आला. मग नवरदेवासोबत सगळ्या फॅमिलीचे फोटोशूट केलं. नवरदेव मात्र थकला होता. अतुल म्हटला, जा भैयाला जरा थोडं फ्रेश कर आणि झालं म्हणा चेंज कर. मग काय भैया शेठला चेंज करायला घेऊन गेलो तर तिकडं दुसरा नवरदेव नवीन चालूच होता त्याचा गप्पा. हा पुढचा नवरदेव. मग भैयाला कोल्ड्रिंक प्यायला दिलं. भैया शेठ कोल्ड्रिंक पिला आणि मग चालू झाली वरात. आणि हे काय पंकज शेटने धिंगाणा केला. पंकजने पूर्ण ताव पकडला होता. बघ काय सगळ्यांना म्हटलं, अरे नाचा सगळे आता धिंगाणा झाला पाहिजे. कुठं हे धिंगाणा चालू होत नाही तर सगळा फॉग बिग चालू झाला. डीजेवाल्यांनी फुल माहोल सेट केला होता. मग आपण पण झापूक करत काय हळूहळू डान्स चालू केला. तोपर्यंत सगळं वातावरण फुल माहोल सेट झाला होता तिथं. मग बाप्पूने गुचलून घेतलं भैयाला आणि मग धिंगाणा चालू झाला. मग फुल धिंगाणा सगळ्या वराड चालू होती. या धावपळीमध्ये कोणतरी पंकजला धक्का दिला आणि त्याला दुखापत केली होती. परत दुखापतीला धक्का लावल्यानंतर परत आम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये आलो. मग काय हळूहळू करता कपडे चेंज केले आणि मग आम्ही पुन्हा एंट्री मारली. हा ब्लॅक पठाणीमध्ये मी आणि हा पंकज म्हटला परत एंट्री. म्हटलं चलो परत एंट्री. मग काय नवरदेवाचं लग्न लागलं. फोटो घेतले सगळ्यांसोबत. मग योगेश दादा म्हटलं आपल्याला पण वर जायचं. मग आम्ही पण फोटोशूट केलं. पंकज शेठचं पुन्हा एकदा फोटोशूट केला आपण एकत्र. मग तोपर्यंत भैयांनी एंट्री मारली होती. संग्राम भैयांची एंट्री झाली. संग्राम भैयांनी नवरदेवासोबत फोटो घेतले. सगळ्यासोबत चर्चा केली. तेवढ्यात आनंदने आमच्या दोघांचे कधी अनकळत फोटो मारले आम्हालाही कळालं नाही. मग ओंकार सातपुते सोबत सगळ्यांनी फोटो घेतले. मग आम्ही एका मित्रांनी सगळ्यांनी एकत्र सोबत फोटो घेऊन बाहेर जायचं ठरवलं होतं. मग काय पंकजने मला रेडबुल दिली आणि मला म्हटलं चला आता मी येतो. मग हळूच असा प्रवास करत मी निघालो. इथून घरी निघालो. चला आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा. कारण आवारा अंजना करत मी तर सुसाट घरी सुटलो होतो. या व्लॉगचा काय वाटलं कसं वाटलं कमेंट मला नक्की कळवा आणि हा व्लॉगचा आनंद घ्या पुढचा.